पहा पोरांनो, चौथं गणित आहे 1.5 मधीलच. पहा, कोणताही असा प्रश्न असेल आणि सुरुवातीला अंक आला म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे, तो अगोदर मोजून घ्यायचा आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 44,444 इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता पुढे जाऊया. या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही तुम्हाला याच्यामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. तर प्रश्न परत एक वेळेस वाचूया. 44,444 या संख्येतील, तर बघा इथे संख्या उतरून घेऊ, एका बाजूला घेऊया. 44,444 ही संख्या घेतली. आता पुढे आपण सोडून घ्यायचं ना, किंवा पाहायचं आपल्याला सोडून. पुढे जाऊया. आता पुढे काय की या संख्येतील दशक स्थानच्या एकक आणि दशक हे दशकचं स्थान पुढे व सहस्र म्हणजेच हजार स्थानच्या एकक, दशक, शतक आणि हजार हे हजार स्थान म्हणजे सहस्र स्थान या स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. मग यांची स्थानिक किंमत किती? एकक दशक म्हणजे 40, एकक दशक शतक हजार म्हणजेच 4,000. आता तुम्हाला यांची बेरीज करायची आहे, तर मग 4,000 आणि इथे तो 40 प्लस करा, शून्याशीला 0, 4 आणि 0 यांची बेरीज होते 4 आणि वरचे 40 त्याच्या खाली काही नाही म्हणून जसे असतं खाली घ्या. उत्तर आलं एकक, दशक, शतक आणि हजार. 4,040 इथे कुठे दिसतं तुम्हाला? हे इथे बीमध्ये. एकक, दशक, शतक, हजार. 4,040 आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 बी आपलं हे उत्तर आहे. बघा, माफ करा काही जणांना दिसलं नसेल तर हे पहा, इथे मी हे कॅल्क्युलेशन केलं, मी तुम्हाला परत दाखवतो. पहा, हे दिसलं आहे तुम्हाला कदाचित, आता बघून घ्या. एवढं काय अवघड नाही आहे हे गणित, फार सोपं आहे. 2 वेळेस वाचून घेतलं की प्रत्येक गणित हा समजून जातं आणि आपल्याला त्यानुसार क्रिया करता येतात. ठीक आहे. पुढे जाऊया आता आपण.